तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आमदार झाला हम्म. तेव्हा तुमच्या घरातल्यांची प्रतिक्रिया काय होती? घरात सगळ्यांना आनंद होता. मी दुःखी होतो. का? कारण ज्या आई वडिलांनी मला जन्म दिला त्या आई वडील ते सुख बघायला, ते नयन सुख बघायला नव्हते. ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं. साहेब सैनिक म्हणाले. मग म्हणले का आलता? म्हणलं कोल्हापूर शिवसेनेची शाखा काढायची म्हणाले. मग ते असं कुठलं काम आहे की तुम्हाला असं वाटलं की हे काम माझ्या हस्ते झालं, मला आनंद आहे? 618 लोकांना परमनंट करायचा निर्णय मी घ्यायला लावला आणि त्याकरता मी माझं मंत्रिपद गमावलं. साहेब तुम्ही एकदा विधान भवन पण फोडले, हम्म. तुम्ही ऐकले. काय राडा झाला त्या, म्हणजे काय विषय काय होता? मित्रावरनं मला आठवलं, मित्रप्रेम मंडळ ताराबाई रोड हम्म. प्रसिद्ध मंडळ जे आहे म्हणजे तुम्ही फाउंडर मेंबर त्यांचा पण त्या मंडळाचा सुद्धा आमदारकीमध्ये तुमचा मोठा वाटा आहे. तुम्ही रंकाळाचा आता उल्लेख केला, तर रंकाळाचं जे शालिनी पॅलेसच्या पुढचं जे गार्डन आहे, अंबाई टँक आपण म्हणतो त्याला, बरोबर आहे. खनीपर्यंत, ते तुम्ही त्या टायमात डेव्हलप केलं. नमस्कार, मी रोहित वेडे, तुमचं कोल्हापुरी रोहित या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण एक नवीन शो चालू करत आहोत, किस्से विथ रोहित राजू वेडे. हा पॉडकास्ट शोला आज आपण सुरुवात करत आहोत. आजचे प्रायोजक आहेत त्रिकुटा ट्रॅव्हल एक्सपर्ट, जी माझी ट्रॅव्हल कंपनी आहे. आणि आज जे आमचे गेस्ट आहेत ते आहेत ज्यांनी कोल्हापूरमध्ये शिवसेना स्थापन केली, ज्यांनी गावागावामध्ये जाऊन शिवसेना शाखा चालू केल्या आणि जे 10 वर्ष त्या कोल्हापुराचे आमदार होते, असे सन्माननीय माजी आमदार सुरेश साळुंखे साहेब. साहेब नमस्कार, कसं वाटतं तुम्हाला? आनंद झाला. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो की तुमची जी राजकारणाची सुरुवात होती ती कशी झाली, म्हणजे त्याआधी तुम्ही काय करत होता आणि कसं काय तुम्ही राजकारणामध्ये आला? पूर्वी मी शेतकरी कामगार पक्षाचा हापचड्डीतला कार्यकर्ता होतो. श्रेयसी कारखाने ज्यावेळी निवडणुकीला उभा राहिले त्यावेळेला मला खर्चाला दिलेले घरातनं 10 पैसे मी कारखान्याच्या हातावर ठेवले आणि श्रेयसी कारखानेसनी माझ्या पाठीवर हात ठेवला. त्यानंतर कोल्हापुरामध्ये चुन्यानं बोर्ड रंगवायची, त्याच्यावर शेकाप लिहायचं, कोण उमेदवार असेल त्याचा प्रचार करायचा. असा मी शिका पक्षाचा प्रचारात म्हणजे लहानपणापासून 5वी-6वीला असल्यापासून आम्ही राजकारणामध्ये आहोत. मग घरातल्यांचा असं काय विरोध झाला काय तुम्ही राजकारणामध्ये गेल्यानंतर? नाही, असं घरात राजकारण होतच. पहिल्यांदा तर सगळ्यांचाच विरोध होता शिवसेनेला. शिवसेना ही गुंडांची संघटना आहे. ह्या संघटनेत जाऊन कुणाचं चांगलं झालं नाही. हे गुंड निर्माण होतात, अतिरेकी निर्माण होतात, अशा प्रकारचे तेव्हा वातावरण होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये थोडासा विरोध म्हणजे घरनं पण होता, सगळीकडनंच होता. पण नंतर तो विरोध मावळला. कारण शेका पक्षामध्ये जेव्हा आमच्यावर अन्याय झाला, आम्ही चंद्रकांत साळुंखेंसाठी नगरपालिकेचं तिकीट मागत होतो. एक वेळ ते निवडून आले होते आणि ते निवडून आले असताना परत त्यांना तिकीट द्यायचं नाही असं काही ND पाटील वगैरे लोकांनी ठरवलं आणि बाळ डोकरेंना त्यावेळेला तिकीट दिलं. आमचं म्हणणं असं होतं की दोघांनाही अपक्ष म्हणून उभं लढू द्या, जो निवडून येईल तो शेका पक्षात जाऊ द्या. ती एक खंत उरात होती की आपल्या कुटुंबावर शेतकरी कामगार पक्षामध्ये अन्याय झाला. आणि मग त्यानंतर आम्ही जिवाजी मुंबई करायला मुंबईला जायचो. जिवाजी मुंबई म्हणजे 28 रुपये तिकीट होतं. इथनं ठाण्याला जायचं, ठाण्यातनं मुंबईत जायचं आणि मग मुंबईत दादर टेटीला झोपायचं, कधी तर कुणाच्या जर बकारीत झोपायचं, तिथं आंघोळ बिंघोळ करायची आणि मुंबई बघायला जायचं. तिथून गेट ऑफ इंडिया चालत, तिथून बांद्रा चालत, तिथं सांताक्रूज चालत, एअरपोर्ट चालत, RK स्टुडिओ चालत आणि दिवसाला फक्त एक वडापाव खायचं, पैसे नसायचे. राहायचं वगैरे कुठं मग तुम्ही त्यावेळेस? रस्त्यावर. मग सन्मान्य खांडके बिल्डिंगच्या दारात, नाहीतर त्या सुतार एक होते त्यांच्या कारखान्यात सुताराच्या. मग सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंची पहिली भेट कधी झाली त्यांची? नाही, कसं झालं, त्याला इतिहास मोठा आहे. आम्ही गेट वे ऑफ इंडिया बघायला चाललो होतो आणि गेट वे ऑफ इंडिया बघायला जात असताना डाव्या साईडला आम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दिसली. मग तेव्हा आम्हाला हे काय माहित नव्हतं की बाबा रिझर्व्ह बँकेत नोटा छापतात, एवढं ज्ञान नव्हतं. ते बरोबर आमच्या बुवा म्हणून होते कार्यकर्ते, चंद्रकांत बुवा, त्याने म्हणजे इथे हे रिझर्व्ह बँक इंडिया इथं नोटा छापतात बघा. म्हणलो काय सांगतोस, नोटा छापतात? आईला लय भारी गिरे, बघायला मिळणार काय म्हणलो. आम्ही कोल्हापूर आलो, केव्हा बघायला मिळणार नोटा छापतेले? मिळणार की म्हणला. आजच सूर्यकांत माडिक म्हणून नेते आहेत शिवसेनेचे, त्यांचे कोल्हापूर संपर्क प्रमुख म्हणून निवड झाले आणि त्यांना कोल्हापुरात कुणी ओळखत नाही.
तर ते इथे असतात म्हटले. भेटूया काय? चला म्हटलं, नोटा बघायला मिळतात आपल्याला काय म्हणून खालनं फोन केला. तर वरनं ते भाडीत पळत आली, कारण एक तर त्यांची कोल्हापुरात ओळख नाही. त्यात कोल्हापूरवरनं माणसं आल्यात पहिल्याच दिवशी निवड झाल्या शुभशकून, म्हणून ते पळत आले ना, आम्हाला लिफ्ट मधनं वर घेऊन गेले. एकमेक आम्ही खून म्हणत होतो एकमेकाला. लिफ्ट तेव्हा लिफ्ट मध्ये बसाय म्हणजे फार मोठं भाग्य समजायचं. कोल्हापुरात वगैरे लिफ्ट काय नव्हती. गेट ऑफ इंडियाला एक लिफ्ट होती, रिझर्व्ह बँकेला लिफ्ट होती. गेट ऑफ इंडिया नाही, इंडिया ते विमानचा एअर इंडियाचं एअर इंडियाच्या ऑफिसमध्ये तिथं लिफ्ट होत्या. आणि ही एक लिफ्ट मध्ये बसले, एकमेकाला खणून लिफ्ट बघ लिफ्ट वर गेलो. मग ते म्हणले की काय खाणार? आता आयता चान्स आलाय, वडापाव तर रोज खायच होतो. म्हटलं काय तर मागवा, काय पुरी भाजी खाणार, काय मागवा पुरी भाजी. मग काय दिला पुरी भाजीवर तडाखा, एकमेकाला डोळा मारून. आज संध्याकाळी जेवण नाही म्हटलं, पुरी भाजीवरच कार्यक्रम आवरायचा. मग ते काय म्हटले की तुम्ही एक काम करा, बाळासाहेब ठाकरेंना भेटा. माझ्या डोक्यातला बाळासाहेब ठाकरे म्हणजे काय, एक 6-6.5 फूट उंचीचा माणूस असेल, दंड असे मजबूत असा उभा राहिला की दणकेबाज शरीर असेल, मुंबईत ताब्यात ठेवणार म्हणजे काय खायचं काम आहे काय? माझ्या डोक्यातली कल्पना ती. त्याच्याबद्दल आम्ही कधी बाळासाहेब भेटलो नव्हतो. मग बांद्र्याला झालो होतो ते कलानगरचा बोर्ड दिसला, तो बुवा म्हटला इथं बाळासाहेब ठाकरे राहतात, भेटूया काय? चल की म्हटलो. भेटायला जाते मातोश्रीमध्ये. तुम्ही मातोश्रीमध्ये आम्ही गेलो, कोणीही व्हिजिटर नव्हता. दारात साहेबांचा पीए राजे म्हणून होता, तो नक्क काढत उभारला होता. आणि नक्क काढत उभारता ते म्हणला काल आहे. म्हणलं बाळासाहेब ठाकरे भेटायला आलोय, जाऊ म्हटलं आत बसलाय. मग आम्ही आत गेलो, आत सगळं मातोश्री वगैरे बैठलं, जुनं मातोश्री होतं. समोर एक माणूस पेपर घेऊन असं खुर्ची बसलेलं होतं. आम्ही बघितलं आणि परत बसलो. परत 10-15 मिनिटं गेली. बाळासाहेबांनी विचारले का आला होता? म्हणलं बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आलो. ठीक आहे म्हणलं. मग परत थोड्या वेळानं विचारलं का आला होता? बाळासाहेब ठाकरेंना भेटायला. मी म्हटलं मी उडालो. आईला जो माणूस खुर्ची दिसत नाही तो मुंबई कब्जात करतोय, मुंबईवर कंट्रोल करतोय, हे बघितल्यानंतर माझा विश्वासच बसेना. आणि असं कसं होतं तेव्हा आम्ही खोटंच आहे निघो, सांगायचं काय का आलतो म्हणून. पण त्यावेळेला असं होतं की बाळासाहेबांना कोण काय बोललं की खाडीत मारून टाकतात. आईला म्हटलं आपल्याला खाडीत मारून टाकायला नको, काय का आलो सांगा. सैनिक साहेब सैनिक म्हणाले. मग म्हणले का आलता? म्हणलं कोल्हापूर शिवसेनेची शाखा काढायची म्हणाले. जा काढायचा म्हटले. आली पंचायत, एवढ्या मोठ्या माणसानं शाखा काढायचं म्हटलं, नाही म्हणाय पंचायत. आता म्हणले असणे काय तर आपण उलट बोलूया म्हणजे हाकलून काढतील. सर्वसामान्य नेता असला, आमदार खासदार झाला की जरा कोणी उलट बोला काय मला शिकवतोयस काय, आमदार बाहेर म्हणतोय. तसं बाळासाहेब सांगतील हे चल बाहेर, आपलं काम झालं, बघायचं काम झालेलं आहे. म्हणलं बाळासाहेब म्हणले काढचा कशाला म्हणताय? म्हटलं तुम्ही आला तर काढतो नाही, काढत नाही म्हटलं. काय संबंध येतो म्हटलं त्याचा? उठले बाळासाहेब, पाठीवर ठेवला. मी तुझ्यासाठी कोल्हापुरात येईन म्हणले, आणि तुझी ताकद आहे काय म्हणले. माझी बिंदू चौकात सभा बदलली आहे म्हणले कम्युनिस्ट पार्टीने, तू सभा करू शकतोस काय? साहेब या म्हटलं आम्ही साळोगे आहे, जे कोल्हापुरात होत नाही ते घडवायची ताकद आमच्या अंगात आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही यायचा निर्णय घ्या. आणि त्यानंतर 6 मेला 1986ला 6 मेच्या अगोदर 5 मेला आले होते. 5 मेला 6 मेला आम्ही बिंदू चौकामध्ये सभा आयोजित केली. आणि पहिलं उद्घाटन, पहिल्या शाखेचं उद्घाटन कपिल मार्केट मित्रप्रेम इथे या ठिकाणी झाले. त्या ठिकाणी तुमचे वडील सानुग्रह उपस्थित होते. तुमच्या वडिलांबद्दल काय एखादा किस्सा? तुमच्या वडिलांच्या बद्दल किस्से आहेत. एकाच किस्सा नाही, अनेक किस्से आहेत. कधी कुणाला काय सांगेल, कधी कुणाला काय सांगेल याचा पत्ता नव्हता. आमदार झालो, आमदार निवासमध्ये याला डोळे आले. यानं काय केलं असेल तुझ्या बापानं? 4 बिल्डिंग आमदार मनोहराच्या 4 बिल्डिंग मध्ये लोकांना डोळे आणले. मग आता कसे आणले? ते उगाच लिफ्ट मध्ये जायचं असं डोळा धरायचा, फुक झालं, फुक 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 म्हणते डोळ्यात भेटले, त्याचे डोळे आले. सगळ्या मनोहराला डोळे आलं होतं. एवढं कर्तबगार पण हुशार, सगळ्या गोष्टीमध्ये तरबेज, प्रत्येक गोष्टीला त्याच्याकडे उत्तर होतं आणि एक चांगला कलाकार होता. आता मला विचारायचं होतं की
तुम्ही मित्रप्रेम मध्ये आपल्या पहिली शाखा निघाली कोल्हापूर जिल्ह्यातली मित्रप्रेम मंडळाची. मग तुम्ही शाखा वगैरे झाल्यानंतर भाषण वगैरे द्यायचं असते. प्रत्येकाचं कसं पहिलं भाषण खास असतं आयुष्यातलं. नंतर माणसं तयार होतात, तर पहिलं भाषण ते पहिलं भाषण असते. मग पहिलं भाषण तुमचं कुठं झालं? बिंदू चौक बिंदू चौकात. मित्रप्रेम जवळ बाळासाहेब भाषण केलं. हम्म. बाळासाहेबांनी सांगितलं की 2च मिनिटात बोलले की बिंदू चौकात फटाके उडणार आहेत, तुम्ही हम्म. बिंदू चौकात चला, या शाखेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. हं. आणि आम्ही बिंदू चौकाकडे रवाना झालो. पहिला तुम्ही बोलला मग तिथं भाषण. पहिल्यांदा तिथं मी भाषण केलं. मला भाषण करायला येत नव्हतं, हं. काहीच करायला येत नव्हतं. भाषण कसं तर बोलायचं. हं. आणि त्यावेळेला रामभाऊ फाळके आमच्या बरोबर कायम असायचे. हं. आणि स्टेजवर रामभाऊ चव्हाण होते. बर. आणि मी असं म्हणता म्हणता स्टेजवरच्या माणसांची नावं घेता घेता रामभाऊ फा म्हटलं. हं. आणि मला लक्षात आलं की चव्हाण गाडी स्टेजवर आहेत. म्हटलं चव्हाण. हं. आणि त्यावेळेला पहिल्याच सभेला माझे बंधू चंद्रकांत सळकेने शिवसेना नगरसेवक म्हणून अधिकृत प्रवेश केला. शिवसेनेचा तो कोल्हापूर जिल्ह्यातला पहिला नगरसेवक. त्या टायमात 1986 साली. अपक्ष म्हणून निवडून आला होता. पण बाळासाहेबांसमोर पहिल्या सभेला पहिल्या ठिकाणी मी शिवसेना म्हणून नगरसेवक म्हणून राहणार म्हणून जाहीर केला. त्यामुळे त्याला कुठलीही पद कॉर्पोरेशनमध्ये मिळाली नाही. म्हणजे 6 मे 1986 ला कोल्हापुरात शिवसेनेची स्थापना झाली. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आमदार झाला तेव्हा तुमच्या घरातल्यांची प्रतिक्रिया काय होती? घरात सगळ्यांना आनंद होता. मी दुःखी होतो. का? कारण ज्या आई वडिलांनी मला जन्म दिला त्या आई वडील ते सुख बघायला, ते नयन सुख बघायला नव्हते. ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं त्यांचा आशीर्वाद मला फोटोतच मिळाला. त्यांनी बघितलं नाही आमदार? नाही बघितलं. आणि शिवसेना काढली म्हणून मी माझा बाप गमावला. आता कसं आहे, ह्या बऱ्याच जीवनामध्ये प्रवासामध्ये बरेचसे तुमचे आयुष्यात सुखाचे सण दिवस किंवा दुःखाचे दिवस आले असतील. तर आतापर्यंतच्या तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मते तुमच्या सगळ्यात सुखाचा क्षण कुठला? म्हणजे तुम्ही सगळ्यात सुखी म्हणजे आनंदाचा क्षण कुठला तुमच्या आयुष्यात? नाही, सुखाचा क्षण मी आमदार झालो ते. आणि दुःखाचा क्षण मी बाप गमावला. त्यावेळेला आपल्याला पटणार नाही, रात्री 9ला मला पोलीस धरून न्यायचे आणि रात्री सकाळी 7ला परत सोडून द्यायचे. आणि न्हाव्याचं बाकडं असेल, लाकडी बाकडं असतं, त्या बाकड्यावर झोपवायचं. आणि फक्त एकच म्हणायचे, शिवसेना सोडली एवढं लिहून दे म्हणजे आम्ही तुला उचलणार नाही. दर 8 दिवसाला माझ्या घरात यायचे. घरातली कपडे इसकटायची, भांडी इसकटायची, शस्त्र तुमच्या घरात आल्यात म्हणायचे. आता इस्त्रीच्या कपड्यात शस्त्र असतात ते असे उघडायचे, इस्त्रीचे कपडे आणि टाकून द्यायचे. असं दर 8 दिवसाला चालू झालं. मग मी एका वकील मित्राला विचारलं, म्हटलं असं असं आहे माझ्या घरात मला त्रास देतात, काय करायचं? तर म्हटलं आल्या पहिल्यांदा विचारायचं, म्हटलं वॉरंट आहे काय? त्यावेळेला राजवाडा पोलीस स्टेशनला श्रीरंग मोरे नावाची पी आय होती. आणि शरद पवार बेळगावला आंदोलनाला जाणार होते. शरद पवारांनीच आम्हाला शिवसेना सोडायला, काय पण कोण यांना सोडायला हवा असं पोलिसांना सांगितलं होतं. उदय जोशी त्यावेळेला होते आणि जैन कलेक्टर होते. सोडायला हवा म्हणून त्रास द्या म्हणून सांगितलेलं होतं. आणि त्यावेळेला इन्स्पेक्टर श्रीरंग मोरे घरी आले आणि मी त्यांना वर्ण 3ऱ्या मजल्यावरून ढकलत आणलं खाली. वडील 2ऱ्या मजल्यावरून हे दृश्य बघत होते. मी त्यांना म्हटलं, दर 8 दिवसाला तुमचं काय शस्त्र आल्यात? वॉरंट दाखवायचं, आत यायचं. म्हटलं आत आलं तर टाकीन वर्ण खाली. मग ढकलत खाल्याला म्हटलं पोलीस स्टेशनला चला, तुमच्यावर चर्चा करायची. म्हटलं काय पोलीस स्टेशनला, काय चर्चा करायची? तर पोलीस स्टेशनला चर्चा करायची, तुम्ही या, तुम्ही जावा. म्हटलं मी येतो. त्यांना पाठवून दिलं. पोलीस स्टेशनला गेलो, आमची चर्चा झाली. ते म्हणले, मी त्यांना म्हटलं, बाबा तुम्ही मला अटक करायचं कारण काय? मी काय काँग्रेसवाला आहे का? मी शिवसेनावाला आहे. बाळासाहेब ठाकरे जाणार असतील, छगन भुजबळ जाणार असतील, मनोहर जोशी जाणार असतील, शिवसेनेचा कुणीही नेता जर बेळगावला जाणार असेल तर मला अटक करा. शरद पवारांना जाणार म्हणून मला अटक करण्यापेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करा ना. नाही म्हणजे कोल्हापुरात दंगा केला तर तुम्ही करू शकता म्हणून तुम्ही अटक. घरातले सगळे त्यांना त्रास झाला घरात. 9 दिवस जेलमध्ये होतो. संध्याकाळी मी म्हटलं आता साहेब जाऊ काय? शरद पवार आले. शरद पवारांना त्यांच्या कर्नाटक शासनानं सर्किट हाऊसवर नेलं, जेवायला खायला घातलं आणि कोल्हापुरात आणून सोडलं स्पेशल गाडीनं. आणि आमच्या शासनानं त्यावेळेच्या आम्हाला उचललं आणि कळंब्यात नेऊन टाकलं. गुन्हा काहीच नाही. आणि त्याचा वडिलांनी शॉक घेतला आणि वडील एक्सपायर झाले. त्यानंतर भाऊ, माझा थोरला भाऊ,
हा एसपीच्या पाया पडला जाऊन की माझ्या भावाने गुन्हा काहीच केलेला नाही, बोलवायला येऊन भेटायला गेलाय, चोरी नाही, लबाडी नाही, लांडी नाही, कुणाला फसवलं नाही, कुणाला मारलं नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याला जामीन द्या. ते म्हणले फक्त त्याने एक ओळीत लिहून द्यायचं, शिवसेना सोडली. तर ते म्हणले ते काय ऐकणार नाही, ते ऐकण्याच्या मनस्थितीत आज असेल असं आम्हाला वाटत नाही. मग ते नाही म्हटले. मग कलेक्टरकडे गेल्यानंतर कलेक्टर तसं म्हटले, एक ओळीत लिहून द्यायला सांगा, लगेच बाहेर काढतो. मग शेवटी माझा भाऊ कोर्टाच्या चेंबरमध्ये गेला आणि कोर्टाच्या पाया पडून कोर्टाला विनंती केली की माझ्या भावाला असंच झालेलं आहे, काही गुन्हा नसताना आतमध्ये ठेवलेला आहे, अशा वेळेला आम्हाला जामीन द्या म्हणून. आणि कोर्टाने जामीन दिला. तो जामीन घेऊन येईपर्यंत 6 वाजले. 6:15 पुढं सोडत नाहीत बाहेर. मग जेलच्या पाया पडला, जेलरच्या पाया पडला. जेलरला दयायला आणि जेलरनं 15 मिनिटं अगोदरची टायमिंग टाकून मला बाहेर काढला. माझ्या आणि दादाजी घरात येईपर्यंत म्हणताय, मी त्याला म्हणतो तो माझ्यावर 9 जण आहेत सैनिक, तू मला एकट्याला बाहेर काढलंस, त्या पोरांना काय वाटत नसेल, तू गप घरला चल. अहो घरला येणारच आहे की म्हणलो, पण माझ्या बरोबरची पोरं आहेत, माझे कार्यकर्ते आहेत, त्यांना टाकून मी जाऊन चालत नाही. तो चल म्हणले. कारण घरात आलो तर दारात गर्दी कसली म्हणून बघायला लागलो तर वडील एक्सपायर झाले. आणि त्यातनं जाताना काँग्रेसवाले कानात सांगायचे, बघ शिवसेना काढलीस म्हणून बाप गेला, तू हे काढायला नको बाहेर. आणि त्यानंतर एक वेडा फिरतो, वेडा ज्याच्या डोक्यावर परिणाम झालेला असतो, असा मी जिल्हावर 3 वर्ष फिरलो आणि 1600 शिवसेनेच्या शाखा उभा करून दाखवल्या. त्यावेळेला कार्यकर्ते मिळायचे नाहीत. तंबाखू मळायला बसायचे की नाही, खेडेगावात सवय अजून नाही बघा. तंबाखू मळत बसली की नाही, ती पाक त्या दिल्लीच्या तख्तापर्यंत जाऊन येतात गप्पा मारताना. मग त्यांना बाळासाहेब ठाकरे म्हणजे काय, मराठी माणूस म्हणजे काय, मराठी माणसाच्या हातातनं सारखं हे कसं चाललंय, उद्योगधंदे कसे चाललेत, काय चाललंय हे सांगायचं. 7-8 गोळा करायचे, त्यांना सांगा आणि 10-20 गोळा करा, मी पुढच्या गावात जाऊन येतो. पुढच्या गावात जायचं आणि पुढच्या गावातनं परत पाठीमच्या गावात यायचं. भूक लागली तर कुणाच्या तर दारात उभं राहायचं, जरा चटणी भाकरी द्यावं म्हणायचं. चटणी भाकरी घ्यायची, खायची, देवळात झोपायचं, वड्याला आंघोळ करायची, वड्यालाच कपडे धुवायचे. एका ड्रेसवर 3 वर्ष होतं. त्या माझ्या फोटोमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना एक फोटो आहे, म्हणजे ब्राऊन कलर शर्ट आणि फोटो आहे. तर तो ड्रेस 3 वर्ष माझ्या अंगावर होता. एक दिवस वडील स्वप्नात आले, मला म्हणले कसल्या शाखा बांधतोस रे? एक शाखा चंदगडला, एक शाखा गडिंग्लजला, एक शाखा आजऱ्याला, एक शाखा हातकणंगल्यात. आणि मग त्याने ते काठीचा प्रयोग जो आहे तो मला करून दाखवला स्वप्नात. काठीचा गट्टा बांधला तर काठी तुटत नाही, पण एकच काठी असली तर तुटते. आणि त्यानंतर पहिला जिल्ह्यामध्ये सगळं शाखांनी युक्त असलेला जिल्हा तालुका कुठला असेल तर हातकणंगले तालुका. 52 गावात शाखा होत्या. तेव्हा तुम्ही जिल्हा प्रमुख पण होता तेव्हा मी जिल्हा प्रमुखच होतो. मी असं ऐकलंय की त्या टायमामध्ये असं जिल्हा प्रमुख म्हणजे सगळ्यात जास्त सन्मान होता, म्हणजे प्रोटोकॉल असा होता त्या टायमात की जिल्हा प्रमुख मधल्या खुर्चीवर बसलेत, आजूबाजूला आमदार आणि खासदार साईडला बसलेत, सेंटरला जिल्हा प्रमुखांना बसायचं स्थान होतं. असं आधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना स्थानच मोठं होतं. पुढे बाळासाहेब कोपऱ्यात टाकत नव्हते, कारण त्यांना माहित होतं नेतृत्व करणाऱ्या माणसापेक्षा कार्यकर्ता महत्वाचा आहे. बरोबर. म्हणून बाळासाहेब नेहमी ह्या सैनिकाच्या बाजूने असायचे. मी तर असं पण ऐकलं की त्या टायमात रस्ते वगैरे खेडेगावात एवढे चांगले नसल्यामुळं, गाड्या वगैरे पण नसल्यामुळे जास्त ट्रॅक्टरवरनं तुम्ही जात होता? ट्रॅक्टरवरून जात होतो सगळे. मी, शिवाजी जाधव आणि तुमचे पप्पा, आम्ही ह्याला गेलो होतो हातकणंगले तालुक्यामध्ये, लाटवड्याला. पाऊस पडला होता आणि गाडी स्लिप झाली, टू व्हीलर 3 जण होतो आणि चिखलात पडलो आम्ही. शाखेच्या उद्घाटनाला जायचं होतं. पुढे जाऊन चिखलात सगळं पडलेलं, अंगाला चिखल लागला, चिखल सगळा पुसला, धुतला आणि जाऊन शाखेचं उद्घाटन करून आलो. त्या टायमात तर असं पण होतं ना की म्हणजे गावाच्या सुरुवातीपासून ते जिथे शाखा उद्घाटन आहे तिथपर्यंत मिरवणूक असायची ना आधी? आम्ही गावात एंट्री केली की ते एंट्री पासून ते शाखेच्या बोर्डापर्यंत मिरवणूक असायची. गावातनं मिरवणूक फिरून यायचं. आणि त्यावेळेला आम्ही 2 हातात 2 तलवारी घेऊन
जीपवर बसलेला असेल. आणि आमच्या भाषणात आम्ही सांगायचं, बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलं शत्रू कसं आहे बघा, शत्रूच्या हातात फुलं असतील तुमच्या हातात फुलं राहू दे, शत्रूच्या हातात काठी असेल तुमच्या हातात काठी राहू दे, शत्रूच्या हातात तलवार असेल तर तुमच्या हातात बंदूक असू दे, आणि शत्रूच्या हातात बंदूक असेल तर शिवसैनिकाला स्टेनगन शिवाय पर्याय नाही. याद राखून ठेवा, या गावातल्या सैनिकाच्या केसाला धक्का लागला तर 1,00,000 शिवसैनिक एका वेळात चालकून येते. त्या टायमात आता कसं व्हॉट्सअप आहे, कुठली मीटिंग असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज येतोय, फोन करतोय, झूम कॉल आहे. तर त्या टायमात एवढी लोक गर्दी व्हायची, ती प्रचंड गर्दी व्हायची. मग ते निरोप कसं काय पोहोचवायचा? आता तरी अनलिमिटेड कॉल आहे, जिओ आहे वगैरे, काय किती पण बोला. तर त्या टायमात बॅलन्स असायचा, कॉईन टाकून बोलायला लागायचं. PC एका वगैरे गावातल्या शिवसैनिकाला सांगितलं की सायकलनं दुसऱ्या गावात जाऊन सांगायचं, ते तिसऱ्या गावात जाऊन सांगायचं. असं करून माणसं गोळा व्हायची, त्यांना तोपर्यंत सगळा निरोप पोहोचायचा. सगळ्यांना निरोप पोहोचायचा. आणि कार्यकर्ता एवढा कट्टर होता की तो सायकलीनं 10-10 किलोमीटर सभेला यायचा. मी तर एकदा चंदगडला उद्घाटनाला गेलो. कुठल्या गाडीहून गेलो असेल अंदाज? चंदगडला म्हणजे इनोवा वगैरे. त्या टायमात म्हणजे त्या टायमात कुठली? लोणावळा गेलतो. लोणावळनं चंदगडला शाखा उद्घाटनाला. येताना काय अवस्था झाली ते फक्त मला माहित आहे, फक्त टीव्ही समोर सांगू शकत नाही. डबल सीट, ट्रिपल सी वगैरे सगळे कार्यकर्ते टू व्हीलरवरनं. सगळे टू व्हीलरवर. मोठ्या गाड्याच कोण देत नव्हतं. आणि कुठल्याही दोस्ताकडे आमची क्रेडिट एक वेळेस क्रेडिट होती. आता तुम्ही भेटला, रोहित वेडे भेटले, रोहित जरा गाडी जरी आलोच, जरा गाडी गेल्या 2 दिवस तिकडेच, परत मागायला रोहित तुमची गाडी जोडून मागू नका आमच्याकडे. असं कोण द्यायचं नाही, एकदाच क्रेडिट. तुमच्याकडे तेव्हा गाडी नव्हती टू व्हीलर नव्हती. असं करत करत प्रत्येक गावात शाखाचं उद्घाटन झालं. रिक्षा चालवत होतो. रिक्षा चालवत होता. साहेब, आता तुम्ही जेव्हा आमदार होता 10 वर्ष, तर तुम्ही बरेचसे कामं भरपूर केले असतील, रस्त्याचे, इकडचे तिकडचे. उपनगर सगळी डेव्हलपमेंट केली. मग असं कुठलं काम आहे की तुम्हाला असं वाटलं की हे काम माझ्या हस्ते झालं, मला आनंद आहे की माझ्याकडनं हे काम झालं? मला आनंद आहे बऱ्याच गोष्टीमध्ये की बरीच कामं जी होणार नव्हती ती माझ्या हातनं झाली. मग त्यामध्ये उदाहरण सांगायचं म्हटलं तर कोल्हापूर महानगरपालिकेचे 618 कर्मचारी जे 18 वर्ष 18 रुपयावर काम करत होते, त्यांना पगार होता 18 रुपये. असं 18 वर्ष ते काम करत होते. त्या 618 लोकांना परमनंट करायचा निर्णय मी घ्यायला लावला, आणि त्याकरता मी माझं मंत्रिपद गमावलं. तर मला ऑफर एकच दिली होती की त्याला मंत्रिपद किंवा 618. म्हटलं 618 परमनंट करा. म्हणले का? म्हटलं मंत्रिपद तुम्ही मला 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी कराल, पण ह्या लोकांच्या आयुष्याचा प्रश्न सोडवला याचा आनंद माझ्या आत्म्याला मिळेल, म्हणून मी 618 लोकांना लढाई करून परमनंट केलेलं आहे. आणि त्यांना नुसतं परमनंट केलं नाही, त्यांना वारसा हक्क दिलाय, त्यांना पेन्शन पण दिलेली आहे. आणि 618 एका दिवशी परमनंट करणारा निर्णय हा भारत देशामध्ये पहिल्यांदा झाला असेल, एका दिवशी परमनंट करायचा. म्हणजे हे तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात आवडतं काम? सगळ्यात आवडतं काम. आणि मी तालीम संस्था उभा केल्या. 250 तालीम मंडळांना 50-50 हजारचं व्यायाम साहित्य दिले. एवढ्या 250 मंडळांना तालमीना देणारा महाराष्ट्रातला मी एकमेव आमदार असेल. आमदार फंडातून दिले. आमदार पण त्यावेळेस 60 लाख होता फक्त. 60 लाखात ते सगळे खेळ. कोल्हापुरात कुणालाही आमदारला आमदार फंड असे माहित नाही, आणि त्याचा आमदार फंड कधीच कुणाला उपयोग पडला नव्हता. मी आमदार झाल्यानंतर आमदार फंड काय असतो हे जनतेला कळालं. तुम्ही तालमीना वगैरे ते सगळं व्यायामाला साहित्य वगैरे त्या फंडातून करून, त्या साहित्य फंडातून दिले. पण तालीम बांधताना सभागृहात माझं 1.5 तासाचं जवळ तास 1.5 तासाचं भाषण आहे. त्यामध्ये मी मागणी केली. मला चंद्रकांत सावळके आमचे बंधू म्हणले की सुरेश काय तर असं कर की आपलं सावळक्यांचं नाव व्हायला पाहिजे. म्हटलं काय करू अण्णा? म्हटलं तालीम बांधायचं तुम्ही काढून तालीम बांध. आता तालीम बांधायचं काय, तेवढं पैसे भरणं काय मिळतच नव्हतं. पगार होता 5,000 रुपये आमदार म्हणून. त्यात घर खर्च, त्यात सगळं चालायचं, त्यात कार्यकर्ते सांभाळायचे, आणि आता काय बांधायचं कसं? म्हणून मी सभागृहामध्ये जयंत पाटील तेव्हा अर्थमंत्री असताना मी 1 तास 1.5 तासाचं भाषण केलं. त्यांना सांगितलं की तुम्ही सभागृह उघडलं नाही उघडलं, सकाळी उठला झोपताना पण शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेताय. मग ज्या शाहू महाराजांनी ह्या तालीम संस्था उभा केल्या
ही तालीम संस्था म्हणजे काय आहेत, ही संस्कार केंद्र आहेत म्हणून, आणि स्वातंत्र्य सैनिकांची आश्रयस्थान आहेत. पूर्वी कोल्हापूर आता एवढं मोठं नव्हतं, रंकाळ वेशकुट पण नव्हता, कॉर्पोरेशन जवळ रंकाळशी होता. तिथं आमचं घर आहे, तिथं कॉर्पोरेशन जवळ. त्या घरात जाताना आम्ही घरात सांगून जायचं रंकाळ्याच्या घरात चाललोय. रंकाळ्याचे घर कुठं, बाजारपेठ तिथं होतं, आणि टाउन हॉल जवळ कमान शेवट, आणि CPR आणि हे तुमचं कोर्ट हे बाहेर. ते शाहू महाराजांनी काय केलं शहराच्या बाहेर, तर माणसाच्या जीवनामध्ये कधी दोन गोष्टी येऊ नयेत, एक म्हणजे दवाखाना आणि दुसरं म्हणजे कोर्ट. आणि म्हणून शाहू महाराजांनी हे सगळी बाजूला केली. आणि शाहू महाराजांचं एक फार मोठं कार्य जर कुठलं असेल तर त्यांनी वसतिगृह उभा केली, आणि ती वसतिगृह सर्व जाती धर्मासाठी केली. तुम्ही दसरा चौकामध्ये गेला तर मुस्लिम बोर्डिंग आहे, ब्राह्मण बोर्डिंग आहे, ख्रिश्चन बोर्डिंग आहे, जैन बोर्डिंग आहे, मराठा बोर्डिंग आहे. ही सगळी जी बोर्डिंग स्थापन केली ती या लोकांना विद्या मिळावी, शिक्षण मिळावं म्हणून शाहू महाराजांनी उभा केला. तुम्ही रंकाळाचा आता उल्लेख केला, तर रंकाळाचं जे शालिनी पॅलेसच्या पुढचं जे गार्डन आहे, अंबा टँक आपण म्हणतो त्याला, बरोबर आहे, खनीपर्यंत, ते तुम्ही त्या टायमात डेव्हलप केलं? होय, मी डेव्हलप केलं. आणि त्यावेळेला तिकडे माणसं कोण जायची नाहीत, ट्रक धुवायला माणसं जायची, आणि त्या राहायला पण कोण माणसं नव्हती जास्त. फक्त ते अयोध्या डेव्हलपर्स जे होतं ते 72 बिल्डिंग तेवढ्याच बिल्डिंग होत्या. आणि जाता येतं मला ती खंत व्हायची की रंकाळा आपल्याला पुरेसं फिरायला मिळत नाही. आणि म्हणून त्या बाजूला जी गार्डन होती चित्रनगरच्या त्या बाजूची, ती सगळी गार्डन तुमच्या स्विमिंग टँक पासून ते ह्याच्यापर्यंत खनीपर्यंत ते सगळं मी डेव्हलप केलं. त्यामध्ये फार मोठं माझं प्लॅनिंग होतं. माझं प्लॅनिंग असं होतं की त्यामध्ये फिरायला जाणाऱ्या माणसाला जीविताला गाड्यांचा कुठलाही धोका असता कामा नये. आतल्या स्वच्छ हवेत त्यांनी फिरावं, स्वच्छ हवेत परत पाठीमागे यावं किंवा परत पुढे बाहेर पडावं. आणि त्यावेळेला राजघाटावरून आपण आत गेलो की मग सरळ शालिनी पॅलेसच्या तिथनं पाठीमागनं आज आपल्याला बाहेर जायला लागते, आणि स्विमिंग टँक पास करून परत आत यायला लागते. तर स्विमिंग टँकच्या पाठीमागच्या बाजूला एक फ्लाइंग पूल टाकला होता, आणि तो फ्लाइंग पूल पुढे जोडला होता. आणि तिथून परत खनीपर्यंत आता हा जो रस्ता पूल बिल केलाय ते मीच केलेलं होतं. आणि खनीवरनं परत फ्लाइंग पूल केला होता, प्लॅनिंग होतं की ते फ्लाइंग पूल वाशिनाक्यापर्यंत वरनं पुलावरनं जायचं. तुम्ही ते सक्सेस झालं नाही, सक्सेस झालं नाही, मी निवडून आलो नाही. हे काम केलं पूर्ण ट्रॅक झाला असता, नाही तर पूर्ण ट्रॅक झाला असता. आणि तिथं मी हंड्या बसवल्या होत्या पूर्वीच्या, प्रत्येक कट्ट्यावर गोल हंड्या होत्या, ते हंड्या बसवल्या होत्या. पण आपलं दुर्दैव कोल्हापूर लय हुशार ढकलून दिल्या टाकायला. डेव्हलप करायच्या बाबतीत कोल्हापूर पर्यटक यायचे असतील तर अशा काही ठिकाणी आपल्याला पर्यटक 4 दिवस कोल्हापुरात राहतील असं आपलं डेव्हलपमेंट आपण करायला पाहिजे, ही काळाची गरज आहे. पर्यटनावरून आठवलं की कोल्हापूरचं जे रेल्वे स्टेशन आहे त्या टायमात मी असं ऐकलं की रेल्वे स्टेशनला जे नाव आहे आता छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, तुम्ही सजेस्ट केलं की असं हे द्यावं. बिंदू चौकामध्ये मनोहर जोशी लोकसभा स्पीकर झाले आणि त्यांचा बिंदू चौकात सत्कार आम्ही आयोजित केला होता. आता लोकसभा स्पीकरला काय काम सांगायचं, म्हणून त्यांना मी सांगितलं की रेल्वे स्टेशनचं विस्तारीकरण करून आम्हाला रेल्वे स्टेशनला छत्रपती शाहू महाराजांचं नाव द्या. आणि नितीश कुमार येऊन त्याचं उद्घाटन केलं. त्यावेळेला आमचे अडवाणी पण आलेले होते, अडवाणी, मनोहर जोशी आणि वगैरे सगळे आले होते. कोल्हापूरमध्ये प्रदूषणाचा जो हे आहे प्रोजेक्ट, या प्रोजेक्टवर सुद्धा मनोहर जोशींना मी त्यावेळेला बिंदू चौकात सांगितलं तुमच्याकडे काय नको, आम्हाला कोल्हापूरसाठी काहीतरी सुख द्या. प्रदूषण केवढं आहे आपल्यात. आज जर तुम्ही रिपोर्ट बघितले पाण्याचे तर त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की पुढील पिढी ही सर्व रोगानं युक्त असेल, इतकं घाणेरडं प्रदूषण आपल्याकडे आहे. बरोबर. मग त्यावेळेला ते करायचं होतं, पण आपल्यातल्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी, आपल्यातल्या नेत्यांच्यावर मी एकटाच होतो, हे होऊ दिलं नाही. दिल्लीला मनोहर जोशींच्या केबिनमध्ये मिटिंग चालली होती, त्यावेळी त्यांनी होऊ दिलं नाही. आणि त्यावेळेला तो संपूर्ण प्रोजेक्ट
मी करण्यासाठी 3 वर्ष दिल्लीला जात होतो प्रोजेक्ट करायसाठी. आणि ज्या अधिकाऱ्याच्या जवळ फाईल होती 3 वर्ष त्याला भेटायचं आणि त्याला विचारायचं, साहेब ते आमच्या हमारा पंचगंगा प्रदूषण का क्या हुआ? ते म्हणायचं आप कौन? मी म्हणायचं मी MLA सुरेश साळके. ये आपका काम नहीं है, ये खासदार का काम है, आपका खासदार कौन है? उन्होंने भेजा है बोलो. पण 3 वर्ष तुम्हाला फाईल दाखवायला तयार नाही. दिल्लीतलं कसं राजकारण चालतंय माहित आहे. रात्री एक दिवशी नेला, हंडेलबाळा केला, सकाळी डुलतच बसला होता खुर्ची. गेलो, परत त्याने मला विचारलं आप कौन? आता म्हणलेला रात्री जेवाय बिवाय खायला घालून मला विचारतोय तू कोण? आता काय करायचं म्हणलो. म्हटलं कल रात बैठे थे. अच्छा अच्छा आप थे क्या? अच्छा अच्छा. म्हणलं वो फाईल आप बैठे उसके सर के ऊपर है. म्हणजे मी 3 वर्ष त्याला भेटत होतो, माझ्या डोक्यावरच फाईल होती. ती काढली, ती झाडली अशी. कितने पन्ने है भैया म्हटला. म्हणलं 700 पन्ने है. कब पढ़ूंगा? अरे म्हटला पूरा देश का काम पड़ा रहता है, तुम्हारा कब पढ़ूंगा म्हटला. जिसने बनाया उसको बुलाओ. मग आपल्या कोल्हापूरवाले ते कनेरकरांच्या घराजवळ आहेत बा, सोनटक्केने तो प्रोजेक्ट केला होता. त्यांना मी पुण्याला फोन केला की असं असं आहे, तुम्ही जरा दिल्लीला एक दिवस या. आणि ते दिल्लीला आले आणि त्यांना घेऊन गेल्यावर तो अधिकारी म्हटला आज मेरे को वक्त नहीं है, प्राइम मिनिस्टर ने बुलाया है, इसने बुलाया है, उसने बुलाया, आज का नहीं मिल सकता. आता जायला आता मग ह्याला सोनटक्क्याला म्हटलं माझ्यासाठी नाही, माझ्या कोल्हापूरसाठी थांब. कोल्हापूरचे लोक कसलं पाणी पितात हे तुला माहित आहे, तू प्रोजेक्ट केलायस. तो बिचारा थांबला. मग त्याला जरा दिल्ली फिरून आणली, कुतुब मिनार वगैरे सगळं दाखवून आणले. आणि मग दुसऱ्या दिवशी ते फाईलवर मनोज जोशींना सांगितलं आणि मीटिंग बोलली. आणि त्यावेळेचे आपल्या इकडचे आमदार, नाव सांगत नाही का, ते नाहीत, हयात नाहीत. आणि त्यांनी सांगितलं की हे 10% रक्कम आम्ही महाराष्ट्र शासन देणार आहे, नंतर देतो. त्याला पण योजना मी केली होती. त्यावेळेस ज्या कमिशनरला काय सांगितलं होतं की आपले जे महापालिकेचे पैसे शिल्लक आहेत ते योजनेसाठी ठेवा. 250 कोटी योजना असेल तर 500 कोटी करा ना. ते तुमचा 1 रुपया खर्च नाही, 10% तुम्हाला खर्च नाही. आयुक्त खुश झाले. आयुक्तांनी त्यावेळेला रात्री 10 वाजता मला फॅक्स करून आम्ही 10% भरायला तयार आहे म्हणून सांगितलं. आणि आमच्या मंत्र्यांनी येऊन सांगितलं नाही नाही त्यांचा काय संबंध नाही, आम्ही शासन भरणार आहे, नंतर भरतो. मग तो अधिकारी म्हटला एक काम करा, तुम्ही तुमच्या कुठल्या खात्याचे मंत्री आहे माहित नाही, पण एक पत्र लिहून द्या की महाराष्ट्र शासन याला जबाबदार आहे आणि पैसे घेऊन जा. नाही आम्ही नंतर देतो म्हणजे. कारण ते काम होऊच द्यायचं नाही यावर ते ठाम होते. मुद्दा कोल्हापूरमध्ये एक वैशिष्ट्य आहे, एखादा चांगलं काम करतो म्हणजे दुसरा पायवर मरतो, वरती कुठे जातो, विकास होऊन देत नाही. आम्ही आता थेट पाईपचा प्रोजेक्ट पण मी चांगला झाला असता आणि तो 100% अंधारातनं झाला असता. 100% अंधार. महापालिकेवर कुठलाही बोजा त्याचा येत नव्हता. मी मनोहर जोशींच्या बरोबर मुख्यमंत्री असताना भांडलो, त्यांना ते रिपोर्ट दाखवले आणि माझा राजीनामा दिला. हे माझ्या आमदारकीचा राजीनामा. म्हणजे का, मी जर म्हटलं माझ्या शहरासाठी काही करू शकत नसेल तर आमदार म्हणून त्या खुर्चीवर बसायचा मला नैतिक अधिकार नाही, हे माझा राजीनामा घ्या. तर काय तुझं म्हणणं काय? म्हटलं थेट पाईपलाईन आम्हाला 100% अनुदान पाहिजे. म्हटलं तुम्ही ताब्यात काय घेतली? महापालिकेने स्कीम ताब्यात घेतल्यामुळं महाराष्ट्र शासन त्याला खर्च करू शकत नाही. बरोबर आहे सर तुमचं. पण तुम्ही आणि मी आणि मुंडे साहेब इथं बसलेत, आपण या भवनात आलोय कशाला? विधिमंडळ म्हणजे काय? कायद्याचं मंडळ. मग कायदे करायला आलोय, जे कालबाह्य झालेत कायदे ते बदलायला आलोय. बरोबर. ते जुने कायदे धरून ते होणारच नाही, त्यांनाच नाही, कोण चालणार नाही म्हटलं. हे रिपोर्ट बघा, या रिपोर्टमध्ये सर्व रोगाने युक्त पिढी होईल म्हणले. आणि मग एखादा दिवस असायला आमची म्हटलं महालक्ष्मी जागृत आहे, अंबाबाई आमची जागृत आहे म्हटलं, म्हणून आम्ही अजून जिवंत आहे. पण तिचं कवा जर दुर्लक्ष झालं आणि जर काय अघटित घडलं तर कोल्हापूरची सुरत होईल. कुणाची आई जाईल, कुणाचा बाप जाईल, कुणाची बहीण जाईल, कुणाचा भाऊ जाईल. तेव्हा तुम्ही कायदा बदलून 20,000 कोटी 25,000 कोटी द्याल, पण आमचे आई वडील देऊ शकणार नाही. ते म्हणते मान्य.
तू म्हणतोस ते मान्य, माझं फक्त अटॅच एकच आहे हम्म. की महापौर नाही सांगायचं. आता आली माझी पंचायत. महापौरने सांगितलं पाहिजे. आता महापौरला कसं सांगायचं? मग मी बाजूला जाऊन बसलो. सरांच्या टॉयलेटमधनं, मुख्यमंत्री टॉयलेटमधनं बाहेर आला रस्ता होता. तिथनं बाहेर आलो. बाहेर येऊन महापौरला सांगितलं, तुम्ही फक्त महापौर साहेब थेट पाईपलाईन म्हणा, बाकीच मी सांभाळतो. बरोबर म्हटलं. जसं थेट पाईपलाईन म्हणून थेट पाईपलाईन म्हणायचं, बाकीच काय म्हणायचं नाही. आणि त्यांना आज बोललं. मनोज जोशी म्हणले, बोला आज काय तुम्ही मागाल ते महापौर आम्ही द्यायला तयार आहे. शिंगणापूर करायचं म्हटलं. म्हटलं महापौर नाही हो, शिंगणापूरच बरोबर आहे. इकडे मग मनोज जोशी म्हटले, इकडा ना फाईल इकडा ना. आणि मनोज जोशीने शिंगणापूर योजना मंजूर केली. मग थेट पाईपलाईनचा आमचा क्लेम जाऊ नये म्हणून मनोज जोशींना मी हात जोडून विनंती केली, सर थेट पाईपलाईन होणं गरजेचं आहे, पण तुम्ही आता महापौरची मला आठ गाठली आणि महापौरने शिंगणापूर सांगितले. एक काम करा, काळमवाडी थेट पाईपलाईन टप्पा क्रमांक 1 भाग 1 शिंगणापूर योजना म्हणा. आणि मग सरांनी त्याच्यावर टप्पा क्रमांक 1 भाग 1 शिंगणापूर योजना म्हटलं. म्हणून थेट पाईपलाईनचा प्रश्न आपला जागृत राहिला. आणि मग महापौरांना विचारलं, महापौर साहेब असं काय केलं म्हटलं तुम्ही? अहो थेट पाईपलाईन 100% आंदोलन झाले असते, लोकांना कर्जबाजारी व्हायची काही गरज नव्हती, प्यायला जास्त खर्च आला नसता पाण्याला. नाही ते काय आहे, माझी मुदत संपत आली म्हटलं, बोर्डावर माझं नाव लागणार नाही. अहो म्हटलं बोर्डावर कुत्री शू करतात, नंतर कोण पाऱ्याला नसते म्हटलं तिथं. बोर्डावर काय होते आम्हाला माहित आहे म्हटलं. आणि दुर्दैव असं किंवा सुदैव असं म्हणा की त्या महापौर झाल्यानंतर सिंगापूर येणार आहे मुदत संपल्यावर. पण जरा जर सावध राहून त्यांनी थेट पाईपलाईन म्हटलं असतं तर आज कोल्हापूरचा इतिहास बदललेला दिसला. चित्र वेगळं असतं, कोल्हापूर चित्र वेगळं असतं. साहेब आता विधान भवनामध्ये आपण जेव्हा भाषण करतोय, तुम्हाला जेव्हा संधी मिळते भाषण करायला, तो एक ठराव कमी वेळ असतोय, माझ्यामध्ये 2 ते 3 मिनिटं देतात फक्त, पॉईंट टू पॉईंट बोलायचं. हा त्याच्यामध्येच प्रत्येकानं आपापल्या विधानसभेचा प्रश्न मांडायचा आणि तेव्हा त्याच्यावर मग काय असेल ते होईल पुढं, ते मार्गी लागेल किंवा आजूबाजूला दंगा करणाऱ्यांनी लय असेल उत्तर मिळतात त्याचे. ते जे तुम्ही प्रश्न मांडायचा तेव्हा टायमात, तेव्हा अभ्यास भरपूर करायला लागत असेल तेव्हा, किंवा एखादा प्रश्न मांडायचा म्हणतो कसा करायचा त्या टायमात? जे मतदारसंघाचे प्रश्न मांडायला अभ्यास करायची गरजच नाही ना. म्हणजे अशी माहिती वगैरे घराघरामध्ये तुमचा प्रवेश झालेला असतो आणि घराघरामध्ये काय चालतंय, कुणाला काय पाहिजे, कुणाला काय पाहिजे. पूर्वी कसं होतं माहिती आहे काय, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मतदार पैसे मागत नव्हता. आम्ही जेव्हा प्रचार करायचं, मतदार काय म्हणायचं, आमच्या दारातलं गटर करायला पाहिजे, आमच्या दारात चावी पाहिजे, आमच्या दारातला रस्ता व्हायला पाहिजे. पैसे कोण मागत नव्हतं. आता तेव्हा पैसे कोण मागत नव्हतं. आता काय म्हणतात, तू ये नाही हे 5 वर्ष जा म्हणतात, पैसे दे. सगळ्यांकडनं घेतात ते काय एकाकडनं. मग तुम्ही आता मगाशी तुम्ही तालमीचं बोलला, तालमीच्या विषयाबद्दल, तालमीचं पण तुम्ही ते मांडलेलं विधानसभा. नाही, मी ज्या वेळेला विधान भवनामध्ये हा प्रश्न मांडला त्यावेळेला जयंत पाटील हे अर्थमंत्री होते आणि जयंत पाटलांना मी विनंती केली की आपण सकाळी उठल्यानंतर झोपेपर्यंत शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत आहे, अशा परिस्थितीमध्ये तालीम संस्था ज्या आहेत त्या मोडकळीला आलेल्या आहेत. ज्या तालीम संस्था सरकारच्या ताब्यात नाहीत, प्रायव्हेट तिथं सगळे ट्रस्टी आहेत आणि आपण त्यांच्याजवळ पैसा नाही आणि एक इतिहास कोल्हापूरचा संपायला लागलाय. तालीम संस्था म्हणजे कोल्हापूरचा फार मोठा इतिहास. या तालीम संस्थेमध्ये स्वातंत्र्य सैनिक राहायचे, कोल्हापूर शहराच्या बाहेर या सगळ्या तालीम संस्था होत्या आणि येथे सैनिक राहायचे आणि तिथला जो वस्ताद असेल त्याचं एक वैशिष्ट्य होतं. त्या वस्तादाच्या पुढ्यातनं कुठलीही बाई डोक्या पदर घेतल्याशिवाय जायची नाही. वस्ताद असा बसलेला दिसला की डोक्या पदर घ्यायचं, चप्पल हातात घ्यायचं आणि जायचं. आणि कुठलाही कार्यकर्ता ह्या वस्तादासमोर दारू बिरू पिऊन मटण बिटन जे दारू पिऊन व्यसन कुठलंही करत नव्हता, पान बिन काही खाऊन येत नव्हतं, तंबाखू खात नाही नव्हतं. वस्ताद बसलं म्हणजे सगळं तुम्ही पटवून दिलं, सगळं विधान भवनामध्ये पटवून दिलं. का गरजेचं आणि हे काय गरजेचं आहे, तालीम संस्था जिवंत राहणं का गरजेचं आहे. त्यावेळेला जयंत पाटलांनी मला सांगितलं की तुम्ही एकदा स्वतःच्या आमदार फंडातनं तालीम बांधा, मग आपण पुढचं बघूया. आणि मग स्वतःच्या आमदार फंडातनं मंगळवारपेठेतली तालीम बांधली, उत्तरेश्वरची तालीम बांधली आणि मग मी त्यांना दाखवून दिलं की तालीम संस्था काय किती महत्वाच्या आहेत आणि मग सरकारनं फंड द्यायला चालू केलं. विधान भवनावर मला आठवलं साहेब, तुम्ही एकदा विधान भवन पण फोडले, मी ऐकले. काय राडा झाला त्याचा, म्हणजे काय विषय काय होता? बघा, माझ्या आयुष्यामध्ये मी सगळ्यात जास्त प्रेम कोणावर केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंचे होते.
तुम्हाला बाळासाहेब ठाकरे कठोर वाटत असतील, पण त्यांच्यासारखा प्रेमळ आणि एक कार्यकर्त्यावर प्रेम करणारा माणूस माझ्या आयुष्यात मी बघितला नाही. त्यांना घमेंड वगैरे कसली नव्हती. लोकांना काय वाटायचं, बाळासाहेब म्हणजे घमेंड कोण माणूस, काय नाही. त्यांच्यासारखा प्रेमळ माणूस, तुमचं घरदाराची चौकशी करणं, तुमच्या मुलाची चौकशी करणं, आश्चर्य वाटेल तुम्हाला. माझ्या घरात एकदा आले बाळासाहेब, आणि बाळासाहेब माझ्या आई बरोबर आईचा फोटो काढला. आईचा फोटो मला पाहिजे म्हणजे, आणि आईचा फोटो काढला आणि घेऊन गेले. आणि मग मी आमदार झालो. मी आमदार झाल्यानंतर राजशेखर आले, खलनायक राजशेखर. आणि राजशेखर मला म्हणले, सुरेश काय झालंय, बाळासाहेब तुझ्यावर खूप चिडल्यात म्हटले, आणि तुला उद्या मातोश्री बोलले. मी रात्रभर झोपलो नाही. मी काय चूक केली बाळासाहेब चिडले, मी काय चूक केली बाळासाहेब चिडले, मला हे कळेनाच काय चूक केली. सकाळी उठलो आणि 10 वाजता गेलो साहेबांच्या, पायव्या पडलो. साहेब म्हणलं, काय माझ्यातनं काय चूक झाली. कोण सांगितलं तुला. नाही म्हणलं, काल राजशेखर आलता. राजशेखर मला म्हणलं, बाळासाहेब लय तुझ्यावर पिसाळल्यात, चिडल्यात तुझ्यावर. अरे नाही रे म्हणले. मी त्याला सांगितलं, त्या सुरेशला जरा पाठवून दे, माझं काम आहे. त्याच्या आईचा फोटो मातोश्रीवर आहे, आणि मी गेल्यानंतर माझ्यानंतर मातोश्री झाडाबिडा काढली, काय काढली, तर ते कोणाचा फोटो काढणार कसं. त्यापेक्षा त्याच्या आईचा फोटो त्याच्या जवळ राहावा म्हणून मी तुला बोलवलेलं आहे. म्हणजे एवढं प्रेम, आईचा फोटो काढून इतकी वर्ष झाली त्यांनी जपून ठेवला होता, आणि तो मला परत दिला. कारण तुझी आई आहे, तू सांभाळशील म्हणून. ते विधान भवन फोडण्यामध्ये तेव्हा काय अफवा आली. विधान भवन जेव्हा आम्ही फोडलं तेव्हा मोबाईल नव्हते, टीव्ही बंद होते, लँडलाईन बंद होते, आणि नुसतं हुल उठली होती की बाळासाहेबांना अटक झाली. काही म्हणतात बाळासाहेबांना गोळ्या घातल्या, काही म्हणले अतिरेक्यांनी मातोश्री कब्जा केलाय, अशा अफवा सगळ्या सुटल्या होत्या. 11 वाजता आम्ही सभागृहात गेलो, आणि सभागृहात गेल्यानंतर अरुण गुजराती व्यासपीठावर होते अध्यक्ष. मी अरुण गुजरातींना विनंती केली की, गुजराती साहेब, मी आपल्याला विनंती करतो की आज सकाळपासून आमचे नेते आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अटॅक झाला असं समजतंय, त्यांना मारहाण झाली असं समजतंय, त्यांच्यावर अतिरेक्यांनी घरावर कब्जा केला असं समजतंय. काही लोक म्हणतात ते जेलमध्ये आहेत, नेमके कुठे आहे ते सांगा. हे मला माहित आहे म्हटलं की बाळासाहेब ठाकरे या सभागृहाचे सभासद नाही आहेत, त्यामुळे तुम्ही आम्हाला असं सांगणार की ते सभासद नाहीत. पण मी तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छितोय की बाळासाहेब ठाकरेमुळे माझ्यासारखे 50 आमदार, गरीब कुटुंबातले 50 आमदार या सभागृहात बसलेत. याला कारण एकटे बाळासाहेब ठाकरे आहेत, आणि ते आमचं दैवत आहे. त्यामुळे ते कुठं आहे एवढं आम्हाला सांगा. अरुण गुजराती ऐकायला तयार नाहीत. माझा माईककडे हात कधी गेला कळलं नाही, माईक ओढून काढलेलं कळलं नाही, गुजरातीनं फेकून मारलेलं कळलं नाही, वरनं गुजरातींचं टेबल फेकून दिलेलं कळलं नाही, सगळ्या सभागृहामध्ये तोडफोड केलेलं मला कळलं नाही. सन्मान्य बाळासाहेब ठाकरे भेटले त्यावेळेस. नाही, मला गजानन कीर्तिकर निरोप दिला की बाळासाहेब तुझ्यावर चिडलेत, बाळासाहेब भयंकर चिडलेत, आणि तुला मातोश्री बोलले. मग मी मातोश्री गेलो. मातोश्री बाळासाहेब आपल्या स्टाईलमध्ये उभा होते. अरे काय रे, मस्ती आल्या काय. आम्ही 7-8 जण होतो. शिवशरण पाटील बिराजदार माझ्यावर होता, सुभाष वानखेडे माझ्यावर होता, असे 7-8 जण आम्ही होतो. हरामखोर, लाज वाटते काय, सभागृह तोडला, अब्रू घालताय पक्षाची, असं तसं. बाळासाहेब 10-15 मिनिटं भरपूर बोलले. मी नुसतं असं करायचं, साहेब साहेब. शेवटी थांबल्यावर म्हणजे काय साहेब साहेब काय. मी खिशातनं कागद काढला आणि साहेबांच्या हातावर ठेवला. त्याने वाचला. मला तंबी देतोस. तर साहेब तंबी नाही. तंबी देतोस मला काय. मी आमदारकीचा राजीनामा त्यात लिहून दिला होता. आमदारकीचा राजीनामा देऊन मला भीती दाखवतोस. साहेब भीती दाखवत नाही म्हटलं. ज्या वेळेला आम्हाला कळलं की तुमचा अटॅक झालाय, ज्या वेळेला आम्हाला कळलं की तुम्हाला अतिरेक्यांनी मारलं, काही लोक म्हणतात मातोश्री कब्जा झाला, असं ऐकत असताना आमचं मन हेलावून गेलं म्हटलं. आम्हाला सण होईना ते. आणि सभागृहात मी उभारून सांगतोय की आम्हाला माहिती द्या, तर अध्यक्ष आम्हाला माहिती द्यायला तयार नाही. मुद्दाम अफवा पसरवली. अफवा होतेच, पण बाळासाहेबांना अटक पण झाली होती. अटक झाली नव्हतीच नाही. अटक झाली तर बाळासाहेबांना कोर्टात पण नेलं होतं 11 वाजता. आणि म्हटलं अशा ज्या बातम्या सुटल्या, अशा वेळेला तुम्ही माझ्यातला सैनिक मारू नका म्हटलं. मी आमदार म्हणून तिथं बसलो असतो तर मी तोडफोड केली नसते, पण तिथं मी सैनिक म्हणून बसलो.
बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक म्हणून बसलो आणि माझ्या बापाच्या केसाला धक्का लागणार असेल तर सुरेश चव्हाण गप बसणार नाही हे त्या ठिकाणी मी दाखवून दिलं. बाळासाहेबांनी असं पाठीवाट ठेवला, शाबास. तोपर्यंत काळे नावाचे एक आमचे आमदार होते, 3 पाय पडले, जय मराठा साहेब. अरे वा वा वा, काल तुम्ही कुठे होता? बाळासाहेबांनी विचारले. ते म्हणले मी काल हा हा सामनालाच फोटोला येतात, माझ्या पाठीमध्ये तुम्ही कोर्टात उभा होता. होय साहेब होय. हे बघा पोरं म्हटली, महाराष्ट्रातनं निवडून आलेली पोरं सभागृह तोडून आल्यात, आमदारकी घालवून आल्यात म्हटले. हे माझे कार्यकर्ते आहेत. हे जे बाळासाहेबांचे शब्द आमच्या उराला भेटले ते फार महत्वाचे होते. आणि लोकांना काय वाटतंय की बाळासाहेब ठाकरे गॉगल का घालायचे? त्याच्या मागे काही किस्सा होता? सगळ्यांना ते वाटायचं की बाळासाहेब ठाकरे गॉगल काय घालायचे? घरात बसल्या गॉगलची काय गरज आहे? आणि म्हणून मी एक 2 जण आम्ही असताना मी बाळासाहेबांना विचारलं, साहेब म्हटलं तुम्ही घरात गॉगल काय घालताय? सुरेश काय तुला सांगतो म्हटले, राजकारणात खरं बोलणारी माणसं फार कमी असतात आणि एखाद्या पदाधिकाऱ्याच्या विरुद्ध तक्रार करायला 50 जण येतात आणि मी गॉगल घेऊन जेव्हा बसतो तेव्हा जो बोलतो त्याच्याकडे माझं मुंडकं असतं आणि डोळे माझे डाव्या बाजूच्या कार्यकर्त्याकडे असतात. त्यामुळे तो काय बोलतोय त्यावर तो कार्यकर्त्याचा चेहरा एक्सप्रेशन येत असते. खोटं बोलतोय, अरे जरा जास्तच बोललं असं, मोठं बोलणारी तेवढं ऐकून घेतोय, ठीक आहे जाऊन सांग. फक्त माणसांचे चेहरे, आणि मी व्यंगचित्रकार आहे म्हणजे मी माणसाचा चेहरा बघितला की माणसाची गुण ओळख, एखादा मोठं बोलायला लागला की लगेच ते ओळखायचे लगेच. आणि त्यांच्याकडे प्रचंडपणे प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रचंड ताकद. दिसायला जरी कमी असली तर शब्दाला किंमत होती. ज्या वेळेला इंदिरा गांधीने आणीबाणी जाहीर केली त्यावेळेला शिवसैनिक गरीब होते. आज काही लोक म्हणतात की बाळासाहेबांनी तेवढा आणीबाणीला पाठिंबा दिला. अरे कार्यकर्ते जगवायसाठी काहीतरी करायला लागते. बाळासाहेबांनी आणीबाणीला पाठिंबा का दिला? जर आपल्या गरीब कार्यकर्ते जेलमध्ये गेले किंवा ह्याच्यात गेले तर त्यांचं कुटुंब कोण सांभाळणार? आणि त्यावेळेला साहेबांची पण परिस्थिती अशी नव्हती की ते सगळे कुटुंब तुमचं सांभाळतील. साहेब आणि सुधीर जोशी, हे सुधीर जोशी गाडी चालवायचे, साहेब सभेला जायचे घेऊन आणि गाडीत 2 जण अर्धा अर्धा वडापाव खायचे. साहेबांच्याकडे तेव्हा पैसे नव्हते, पण नंतर पाठिंबा दिला. आणि इंदिरा गांधी ज्यावेळेला मुंबईत आल्या त्यावेळेला बांद्र्यापासून लाखो लोक शिवाजी पार्क पर्यंत लाईन लावून उभा होते आणि इंदिरा गांधी सगळ्यांना हात करत होते, पण कुणीही हात वर केला नाही. इंदिरा गांधींना कळे ना की मी देशाचे पंतप्रधान, मी एवढे लोक मला बघायला जमलेत, त्यातला एक पण हात का करत नाही. आणि नेमकी गाडी सेनाभवनच्या दारात आली होती. तेव्हा तिने बाजूच्या माणसं यांना विचारले की क्या बात है, मैं इन लोगों को हाथ कर रही हूँ, कोई हाथ नहीं उठा रहा है. त्यावेळेला त्यांनी सांगितलं इन सब का बाप ऊपर खडा आहे. त्यावेळेस सेनाभवनवर बाळासाहेब ठाकरे उभे होते आणि बाळासाहेबांनी हात वर केला आणि लाखो लाखात हात वर झाले. हा इतिहास आहे. साहेब, आता राजकारणाचं म्हणजे आजचं स्वरूप आहे की पूर्ण बदललेलं आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये राजकारण म्हणजे मैत्री असायचे. म्हणजे जरी विरोध असेल, समोरचा माणूस दुसऱ्या पक्षात आहे, विरोधात उभारलाय किंवा एखादा कार्यकर्ता समोर दुसरा याचा प्रचार करायला आलाय, तरी त्यांच्यात मैत्री असायची. संध्याकाळी ते एकत्र मटणा जेवण करायला एकत्र असायची, गप्पा गोष्टी करायच्या. माझ्या बरोबर निवडणूक लढवणारे बहुसंख्य माझ्या रूमवरच झोपायला असायचे. आदल्या दिवशी पार्टी करायचं, तिकीट मागायला जायचं दिवशी, दुसऱ्या दिवशी मनोऱ्याला नाश्ता करायचा. मी विरोधात तिकीट मागायला, माझ्या विरोधात तिकीट मागायला माझ्या रूमवर असायचे. आर के पवारांना सोडलं राष्ट्रवादी ऑफिसमध्ये, प्रल्हाद चव्हाण सोडलं काँग्रेसच्या ऑफिसमध्ये, दोघांना विजय व्हा म्हटलं आणि मी सेनेच्या ऑफिसमध्ये गेलो. आणि त्यांना एकच सांगितलं की ही आमदार निवासची रूम आहे, ही कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. जनता तुम्हाला मत देत्या, तुम्हाला निवडून देत्या, त्यावेळेला तुम्ही त्या जनतेचा त्या प्रॉपर्टीवर अधिकार आहे. आणि त्यामुळे माझ्या रूमवर दररोज 100 लोक असायचे. आमदार निवासमध्ये 100 लोक आमदार निवासमध्ये. सगळ्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था सगळं करायचं. पटणार नाही तुम्हाला, वॉशरूमला जर मी गेलो टॉयलेटला तर मी पाळीत उभं राहायचं. अरे सभागृहात जायचं रे आवरायला लवकर, सभागृहात जायचं रे आवरायला लवकर, असं त्यावेळची परिस्थिती होती. सगळे कार्यकर्ते हे माझ्यावर होते. माझ्या विरोधात लढणारे कार्यकर्ते माझ्या रूमवर राहिले होते. मी एकच त्यांना सांगितलेलं, राजकारणाच्या ठिकाणी कोल्हापुरात आपण एकमेकाचे शत्रू, पण कोल्हापूर सोडून नाकापास झाला की तुम्ही आणि मी मित्र. मित्रावरनं मला आठवलं, मित्रप्रेम मंडळ ताराबाई रोड प्रसिद्ध मंडळ जे आहे
म्हणजे तुम्ही फाउंडर मेंबर त्यांची, त्यांचा पण त्या मंडळाचा सुद्धा आमदारकीमध्ये तुमचा मोठा वाटा आहे. मग ते मंडळाचे काय तर जरा किस्सा सांगा ते की तुम्हाला सुरुवात कशी झाली? तुम्हाला गंमत वाटेल. आम्ही तिथं सगळ्या कोपऱ्यावर येऊन बसायचं सन्मान हॉटेलच्या बाजूला. 300-350 जण असायचं. ते शेकोटी पेटवली त्यांनी 1977 साली ना? हा, 1977 साली. 77 साली हा. शेकोटी पेटवली होती. आणि शेकोटी पेटवल्यानंतर बोलता बोलता विषय झाला, आपण गणपती बसवायचा काय? आता उद्या सकाळी गणपती, रात्री गणपती बसवायचा काय? आदल्या दिवशी प्लॅनिंग झालं. आदल्या रात्री 12 वाजता. मग एक जण म्हणला बसव्या म्हणला, तर एक जण म्हणला अरे उद्या गणपती कसं बसवायचा? तो रात महाराज होते त्यावेळेला. काय होतं, आम्ही 12 वाजता शेकत बसलो होतो. एक जण म्हणला कसं बसवायचं? तो रात भैरू महाराज म्हणून होते. हे भैरू महाराजांना तुम्ही नवीन कपडे दिले तर 1 तासात त्याची ती दोरी तयार करायची कपड्याची. आणि ते ओरडत आले, ए कैच्यान काय म्हणतोयस? उद्या वाजवत आणायचं. कैच्यान काय म्हणतोयस? उद्या वाजवत आणायचं. म्हणजे गणपती हो, कैच्यान कसं आणायचं म्हणजे काय? कैच्यान काय म्हणतोयस? उद्या वाजवत आणायचं. कैच्यान काय म्हणतोयस? उद्या. मग आमचं ठरलं गणपती बसवायचा. भाऊजी माझी कमार बांधायची चालली. बर. पत्र डाम बिम सगळे एका रात्रीत चुरून आणले आणि एका रात्रीत शेड उभारायला मंडळाचं. एका रात्रीत शेड उभारला. आता मंडळाचा गणपती आणायचा, वर्गणी जमली 165 रुपये. कमलाकर सोनवणे, आता सोनवणे आहेत त्यांचे बंधू, कमलाकर सोनवणे मित्रमंडळचा सदस्य, तो शाहूपुरीत भेटला. ते म्हटलं काल आहे रे? अरे कमले आपल्या इथं गणपती बसवायचा आहे म्हणतो. आलो म्हटला 2 मिनिटात. त्यानं ट्रक घेऊन आला आणि वाजंत्री घेऊन आला. मंडळाचं नाव ठेवलं तेव्हा? त्या मंडळाचं नाव रिव्हर्स कॉर्नर होतं. रिव्हर्स कॉर्नर आदल्या दिवशी ठरलं ते? आदल्या दिवशीच. रिव्हर्स म्हणजे तिथे गाड्या रिव्हर्स व्हायच्या. हो, अंबाबाईला आलेल्या गाड्या तिथे रिव्हर्स व्हायच्या आणि वर जायच्या. तिथे रिव्हर्स. पण आम्ही मित्रमय मंडळ काय म्हणजे मंडळाची टीम काढली फुटबॉलची. रिव्हर्स म्हणजे आम्ही रिव्हर्स होतो, सगळ्यांच्याकडनं मार खायचं, सगळ्यांच्याकडनं हारायचं. आयला म्हणलं रिव्हर्स लवर्स करूया. मग लवर्स करायला ठेवलं. विना सांगलीकर भाजपचे प्रमुख होते त्यावेळेला. ते आले, अरे काय रे म्हटलं, माझ्या घरात 2 पोरे आहेत आणि तुम्ही माझ्या घरावर बोर्ड लावलाय लवर्स मित्रमंडळ. मग मिटिंग झाली रंकाळ्यावर. आणि रंकाळ्या मिटिंग झाल्यानंतर लव म्हणजे काय तर प्रेम. आपण सगळी जमलोय का तर मित्रप्रेम. आणि म्हणून ते मित्रांवरचं प्रेम, मित्रांच्यावरचं प्रेम म्हणून मित्रप्रेम झालं. आणि त्यावेळेला सगळ्यात मोठा गणपती पहिल्यांदा 21 फुटी गणपती जर नटराज कोणी केला असेल तर तो मित्रप्रेम केला. इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. आणि तुमचे वडील हट्टी 21 फुटी बसवायचा म्हणून. 21 फुटी बसायचा आणि ऐकतच नव्हतो. फार प्रेमळ समजायचो माणूस, कुणाचं ऐकायचं नाही. तो आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातला पहिला 21 फुटी. तो कोल्हापूर जिल्ह्यातला पहिला 21 फुटी. पण त्याचं फाउंडेशन असं झालं की तो उचकटून बी निघाला. एक रात्रभर आम्ही गणपती टाकायला गेला. शेवटी दोऱ्या बांधून वरनं पुलावरनं शिवाजी पुलावरनं खाली सोडला. त्या दोऱ्या कमी पडल्या. 2 दिवसांनी ते दोऱ्या कापल्या आणि गणपती विसर्जन करण्यात केलं. आणि सकाळी गाडी त्या गाडात ढकलत आम्ही जाऊन गेलो. तेव्हा सगळी प्रसिद्धी झाली असणार की 21 फुटी गणपती. राजारामपुरी मित्रमंडळाचे गणपती बघायला कोठाळे वगैरे तिथे आले होते. एवढा मोठा गणपती केला. त्या आपल्या मित्रप्रेम मंडळाचा म्हणजे मोठा वाटा होता निवडणुकीमध्ये सुद्धा. निवडणुकीमध्ये कट्टर शिवसैनिक मित्रप्रेम मंडळाचा फार मोठा वाटा होता. माझ्या सगळ्या यंत्रणा या मित्रप्रेम मंडळाने राबवल्या. निवडणुकीचे सर्व कार्यकर्ते प्रचंड काम केलं, प्रचंड सन्मान काम केलं. बऱ्याच लोकांची मी नावं यामध्ये घेऊ शकतो. त्यामध्ये प्रामुख्याने शिवाजी जाधवांचं पण नाव घेईन. शिवाजी जाधव पण मित्रप्रेमच्या माध्यमातून, दिलीप नलोडे, शिवाजी जाधव, राजू वेडे, नंदू काकडे, असे अनेक कार्यकर्ते, सुनील साळोके, असे अनेक कार्यकर्ते जे मंडळामध्ये होते. त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या विजयासाठी प्रचंड कष्ट घेतले. आता शेवटचा प्रश्न या पॉडकास्टचा, आता जे युथ आहेत, आता तरुण पोर आहेत, जे आता ज्यांना जीवनात काहीतरी करायची इच्छा आहे किंवा जे राजकारणात जायला लागलेत, घरातून विरोध करायला लागलेत की बाबा राजकारणात पडू नको, आधीच वाट लागले सगळे, त्यांना किंवा जे आपापल्या क्षेत्रात ज्यांना यश मिळवायचं आहे आयुष्यात, त्यांना तुम्ही सल्ला काय देताल? मी तुम्हाला एक सांगू काय की पूर्वीचं राजकारण आणि आत्ताच्या राजकारणामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पूर्वी राजकारणामध्ये एकमेकाला मान दिला जायचा, अपमान केला जायचा नाही,
सांभाळून घ्यायचे. पण आताच्या राजकारणामध्ये ते काही दिसत नाही. आणि आत्ताच्या पोरांना नेमकं आपण काय करावं हे कळत नाही. ध्येय नाहीये. ध्येय नाही. कुणीतरी उठवायचं, हे असं झालं बघा, निघाला काठी घेऊन. सोशल मीडियावर काय बघायचं आणि सोशल मीडियावर काहीतरी बघायचं आणि दंगा करायचा. पण दंगा करून फायदा काय? केसेस घ्यायच्या. केसेस अंगावर घेतल्या की तुम्हाला परत नोकरी नाही. आज महाराष्ट्र शासन कॉम्प्युटरवर करायचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे जेवढ्या योजना आहेत तेवढ्या कॉम्प्युटरवर येणार. आणि त्या योजना कॉम्प्युटरवर आल्या की तिथं माणूस एक माणूस बसून 1000 लोकांचं काम करणार. चंचल नसावा पोरांनी. म्हणजे त्यावेळेला त्यांना नोकऱ्या सुद्धा मिळणार नाहीत अशी परिस्थिती. एक ध्येय ठेवून अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ध्येय ठेवलं पाहिजे किंवा एखादा उद्योग सुरू केला पाहिजे. नुसतं नोकरीच्या मागे न लागता, नुसतं नोकरीच्या मागे न लागता काही ते धंदा आयुष्यात करा. काय स्वतःचा व्यवसाय करायला पाहिजे. काही धंदा करा. नुसतं सरकारी नोकरी. आता कसं झालंय कोल्हापुरामध्ये, मी कोल्हापूरचं एक प्लॅनिंग केलं होतं. 28 अंडरग्राऊंड रस्त्याने फ्लाइंग पूल मंजूर केले होते. नितीन गडकरींनी माझ्या ITIच्या पुढचा साळुंकेनगरचं आरके नगर रायगड कॉलनी जाणारा जो पूल आहे तो नितीन गडकरींनी मला मंजूर करून दिला. मी जेव्हा शाळेला होतो तेव्हा शाळेनं अनिल साळुंकेने भेटायला तिथे गेलो होतो. आणि पलीकडं आई होती आणि माझ्या बाजूला 2 मुलं होती. आणि पाणी वड्याला आलं होतं. आणि आई तिकडनं वरडालेली, अरे येऊ नका येऊ नका येऊ नका. पोरं आईला बघितलं थांबतात, पाण्यात घुसलीत, ते सरळ पेते इथं सापडले दोघांची. आणि ते मला डोक्यात एक किडा होता. आणि म्हणून मी आमदार झाल्यानंतर तो पूल मंजूर करून घेतला नितीन गडकरी. आणि त्यानंतर 28 अंडरग्राऊंड रस्त्याने फ्लाइंग पूल कोल्हापूरसाठी मंजूर केले. नितीन गडकरी म्हटले 8 दिवसांना 28 नारळ तयार ठेव सुरेश, कोल्हापूर पुण्याच्या आधी डेव्हलप करायचं. तसं तुमचं हे ध्येय होतं. तुम्ही तरुणांना सल्ला द्यायला लागलाय की राजकारणात पडा तर ध्येय काय तर ठेवून पडा. आणि जरी राजकारण नसाल तर जे क्षेत्र आहे तुमचं, उद्योगामध्ये असू किंवा नोकरीमध्ये, एक ध्येय ठेवा आयुष्यात आणि मग पुढे जावा. ध्येय असेल तर माणसाला पुढे जायला काही प्रॉब्लेम येत नाही आणि देशाचा पण विकास व्हायला काही प्रॉब्लेम येणार नाही भविष्यात. आणि खरं खोट्याचं पाणी करा. खरं खोट्याची पाणी करा. नुसतं सोशल मीडियावर काय तर बघितलं आणि कोणतरी सांगते म्हणून चांगला आहे असं न बघता तर मॅच्युरिटीने बघा. कोणतरी सांगते म्हणून दंगा, कोणतं सांगतो म्हणून दंगा नको. तर धन्यवाद साहेब, तुम्ही आमच्या पॉडकास्ट मध्ये आला. धन्यवाद. एकदम मजा आली आम्हाला. आभारी आहोत आमचं. भरपूर शिकायला सुद्धा मिळालं. आणि आम्हाला आशा आहे की सगळ्यांना जे बघायला आले त्यांना सुद्धा भरपूर शिकायला मिळालं असेल. जुन्या आठवणी सगळ्यांच्या ताज्या झाल्या असतील. अजून पुष्कळ गोष्टी आहेत. पुन्हा कधी तर पुन्हा एक आपण एपिसोड करूया काहीतरी. आणि तुम्ही आमच्याकडे आला वेळ काढून त्याबद्दल मी आभारी आहे. आणि आज जे आमचे प्रायोजक आहेत त्रिकुटा ट्रॅव्हल एक्सपर्ट, जी माझीच ट्रॅव्हल कंपनी आहे, त्याकडनं तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कोल्हापूर रोहित चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कोणाला बघायची इच्छा आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.